नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, दुपारचा 1 वाजला आहे आणि आपण चाललोय पावसाळी चिकन पार्टी करायला वाळात। ऊन आहे तुफानमध्ये, पाऊस तुफान होता तो गायब झाला 4-5 दिवसापूर्वीच। तर आपण पावसाळ्यात चिकन पार्टी करतो आणि चिकन पार्टी करायला गेलो की पाऊस येतो, पण आज नाही वाटत पाऊस येत असो। पाणी ना बऱ्यापैकी आता कमी झालं असेल, वाळात आटलं असेल, कारण पाऊसच नाही 4-5 दिवस। आपण जेव्हा छोटे होतो ना तेव्हा आपल्याला कमी पाणी पण जास्त व्हायचं, बुडायला व्हायचं लवकर, त्याच्यामुळे जास्तच एकदम पाणी लागायचं नाही। धरला वाघानं धरला। तिकडे अमोल भाऊ आहे, अमोल आलाय कालच मुंबईवरून, काल की परवा आलं वाटतं, झालं 2-3 दिवस। म्हणता लावणी करून तरी गेलो असतो, पण पाऊसच नाही असं विषय झालो। 1 दिवस लावलं वाटतं होय ना, 1 दिवस लावणी केला नंतर पाऊसच गायब झालो। आज आपली सगळी मंडळी आहे, गंपे आहे, मने आहे, रोशन आहे, पाटी संधू आहे, अमोल आहे, मी आहे आणि भावेश येतोय। भावेश जरा वरती गेलाय, तो येतोय। तर हा आपला किचन आहे, हा बघा पावसाळी चिकन पार्टीचा हा किचन आहे। ह्याच्यावरती जेवण बनवणार मस्तपैकी। पाणी मस्त आहे ना, एकदम क्लीन। तिथे फक्त थोडासा पालापाचोळा आहे ना, तो तिथेच राहिला आहे। रोशन मार उडी चल। आणि हे ना बांधायचं प्लॅन आहे आंघोळीसाठी, आता बघूया, बांधून टाकूया। थंड असत हा पाणी, मारणाचा थंड असत, पण आता ना आंघोळ लय भारी वाटतं। थंड असला ना तरी मजा येता। हे सगळं सामान आहे, चिकन वगैरे, हे टोप वगैरे आहे तिकडे। आधी ना भात ठेवूया जरा, त्याच्यानंतर चिकन बनवूया। रोशनांनी मी एक उडी मारलेलो, भारीच वाटला। इकडे पाणी कमी आहे, जास्त नाही, पण पेवक इथंच मजा येतात। तांदूळ धुवूया आधी चकाचक। आज ना जेवण गॅसवर होणार आहे, कारण लाकडा तर सुकी नाही जंगलात, त्याच्यामुळे जेवण गॅसवरच। आता इथं मस्तपैकी किचन आपलो, टोपी साईडला ठेवूया। हो, चिकन का टोपा मोठो। चला तर हा ठेवला पाणी, गॅस पेटवून दे आपला असा टपकन। ठेव चल। तर हा सिलेंडर अर्धावाला लावला, याच्यात भात तरी होता का बघूया। भात तर ठेवलाय, कोणाची तरी ना मागच्या व्हिडिओला कमेंट आली होती, हा सिलेंडर किती पुरतो। तर आम्ही ना चिकन आणि भात आरामात करतो ह्याच्यावरती। चिकन आणि भात आरामात होतो, थोडासा गॅस उरतो पण। पेवक येतात आहे का अजून किती वजर कोंडीत नेऊ का एका पेऊ, वजर कोंडीत पेवशील ना। पाऊस नसला तरी हवा बरीच आहे, त्याच्यामुळे गॅस ना इकडे तिकडे होणार, आणि गॅस इकडे तिकडे झाला नाही ते लवकर शिजत नाही। बघूया आता भात केव्हा होतो। तर इकडे भाताला आला एक कड, बघ म्हणे शिजलो की शिजलं वाटतं, बघ मारवरती माका काय दिसत नाही म्हणे, शिजलो की काय। तर इकडे बघताय चिकन आहे, चिकन रस्सा बनवायचा आहे चिकनचा। मस्त एकदम मस्तपैकी क्लीन करून धुवून घेतलंय। मसाले लावूया। या आलं लसूण पेस्ट ना घरून बनवून आणायची, कधी कधी इमर्जन्सी पॅकेट वापरायला लागतं, पण ते बकवास। मिरची पावडर आहे, रस्सो बनवतो म्हटल्यावर थोडासा तिखट हवा। गरम मसाला आहे हो, चिकन मसाला, हळद टाकूया थोडीशी, आणि हे मीठ। ओके, भात होत आलाय। भात झाला की लगेच चिकन ठेवायचं, रेसिपी लवकर होणार आपली। गॅस असेल ना तर लवकर होता, आणि हवा आहे ना त्याच्यामुळे, नाही तर अजून लवकर झालं। आपण नेहमी दही वापरतो, आज दही नाही आणले, आज बिना दह्याचं बनवूया चिकन। मस्तपैकी मसाला लावून झाला आहे। आता जरा भात होऊ देत, कांदे कापूया तोपर्यंत। कांदा, टोमॅटो
मित्रांनो इकडे चिकनला मसाला लावलाय, भात पण आपला झाला. आता काय करूया, कांदे वगैरे कापूया आणि डायरेक्ट चिकन रस्सा बनवूया. कारण चिकन म्हटलंय ना नुसता की अमोलाक राग येता, एका चिकन रस्सो खाऊचो. तर नेहमीप्रमाणे सुरी विसरून आलोय. सुरी घेतलेली मी, पण घरात कुठे ठेवली घेऊन तेच माहीत नाही पडलं. हे प्लायर होतं, फिटरिंग प्लायर आपलं फिशिंगचं, ते बॅगमध्ये होतं ना, बॅग आणले त्याच्यामध्ये. नशीब सापडलं तर घरी जावं लागलं असतं. त्याला एक सुरी आहे पण चांगली आहे. तर पाण्यात असतं मस्तपैकी उभं राहून कांदे वगैरे कापायला भारी वाटतं. तर आम्ही इकडे रेसिपी बनवली ना तरी पण कचरा प्लास्टिक वगैरे बाहेर फेकत नाही. आता ही कांद्याची सालं वगैरे पाण्यात टाकलात काय फरक नाही पडत, फक्त प्लास्टिक कचरा वगैरे टाकायचा नाही पाण्यात. तिथे केलं ते पिशवी वगैरे फेकायची नाही, कांद्याची सालं वगैरे चालून जातात. आपली रेग्युलरवाली सुरी नाही आज असंच कांदो कापूक लागत. काय जास्त कांदा कापायचा नाही, आपण वाटण आणलंय घरून. कारण चिकनचा जर रस्सा बनवायचा असेल ना तर वाटण पाहिजे. सुरी छोटी आहे त्याची, कापता येत नाही सर्व. त्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या फक्त कट नाही करायच्या, उभ्या चिरायच्या जरा साधारण अशा, फक्त कट मारायचा उभा. लसूण, तर इकडे बघताय, हा बघा भात रेडी झालाय आपला. कोयता घेऊन आलो हा. तर आता हे बघा चिकनची सगळी तयारी झाली. आता चिकन बनवूया. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, लसूण हे मसाले आहेत आपले. तेल आहे इकडे. हा उचलून अमोल तिकडे ठेव. काय पण कर अमोल, टाकू नको पाण्यात. निला ना, बरोबर निला. तर इकडे बघताय टोप ठेवलाय, त्याच्यामध्ये टाकलंय लसूण, मिरची आणि कांदा टाकलाय. आता तर आमचं कॅमेरामॅन कॅमेरा चालू करूक विसरलो. तर कांदो जरा भाजू देत. टोमॅटो टाकूया. टोमॅटो एकच टाकलाय, नाहीतर मग जरा गोडसरपणा येतो चिकनला. जास्त टाकलात ना की जरा गोडसरपणा, आंबटपणा येतो. आज दही नाही टाकलं त्याच्यामुळे आज जरा टेस्ट वेगळी येईल. गॅस संपत आलाय बहुतेक पटकन. गॅस केलाय तो मी थोडासा. त्याच्यात मसाले टाकूया. हा गरम मसाला आहे. आता वाटणाच्या हिशोबाने टाकायचे मसाले. चिकन मसाला आहे, मिरची पावडर, हळद आहे, याच्यामध्ये वाटण आहे बघा. हे घरून वाटण बनवून आणलंय, आपलं रेग्युलर वाटण. थोडंसं ठेवून दे. हे वाटण आहे आणि चिकन रस्सा बनवायचा आहे, सूप त्याच्यात ठेवून दे थोडं. आजचं चिकनला जाळ व्हायला पाहिजे, थोडंसं जाळ व्हायला पाहिजे, म्हणजे असं वाटो का चिकन खाल्लेला व्हाळा. फायनली हे चिकन आज काळीज वगैरे सगळं टाकून दिले होतं. हे पाणी, कोथिंबीर. तर इकडे झाकण ठेवूया. आता पाणी सुटू दे चिकनला, शिजू दे चिकन. साधारण 15 मिनिटात चिकन रेडी. पण रसो बनवतो नाही तर जेव बसलेलो पटकन रसो बनवतो. तर इकडे बघताय आपलं चिकन होत आलंय. तर गंप्या इकडे कांदा कापतोय जरा चिकन रश्श्याला. चिकन रस्सा बनवणार आपण. चिकन मसाला, चिकन रेडी. कलरच बघा कसलो आलो खतरनाक.
तर ताटात हे बघा दाखव कंपे. तर ताटात बघता हे चिकन एवढं बाकी ठेवलंय ना, तर मस्तपैकी त्याचा रस्सा बनवूया. वाटण वगैरे पण आहे, कांदा आहे, लसूण वगैरे काय ठेवलीच नाही आपण. आपल्याकडे फक्त वाटण आहे आणि कांदा आहे. तर इकडे अमोल आंघोळ करता करता रस्सा पितो. त्याला चिकन रस्सा दिलाय काढून. कसा आहे? इकडे चिकन खायला पण सुरुवात केली अशी टाइमपास मध्ये. कंप्या कसा आलाय? जालिम ना त्यांना भात पण आणला. माका वाटतं जेवक लागत इथं कंप्या आपल्याला बसून. त्याचो भात खाऊन टाकूया. आता भात खाऊनच बघूया. हो कसं माहिती आधार तर मित्रांनो या जेवायला यात. इकडे जेवण झालेलं आहे आपलं. इकडे भात आहे, इकडे चिकन आहे, हा रस्सा आहे. चला भूक लागली या लाईनीत उभे राहा. बुफे जेवण आहे आज इथे उभं राहूनच जेवायचं इथे. या इकडे बसलोय जेवायला. हे मनाने जेवायला घेतलं, संधूने घेतलं इकडे जेवायला. अमोल म्हणता मी पाण्यातच बसून जेवणार आज. तो गंप्या गेलो तिकडे जेवक. वाटत तिथं बसून जेवा. बस आपल्या चिकन घे. फोड शोधता येऊन का फोडी लागतात. बिना हाडाची कोंबडी शोधूया नंतर. तर या मित्रांनो जेवायला या. मस्तपैकी जेवण बनवलंय. चिकन मागाशी खाऊन बघितलं. नाद गोळा चिकन झालंय जबरदस्त. खरं तर जेवण आंघोळ करूची नसता, हार्ट अटॅक येता माका वाटता. पण आमका नाही येत. कारण आम्ही शाळेत नाही यायचो, तो जेवायचो आणि इकडे पेवक यायचो उडी मारू 2-2-3-3 तास. त्याच्यामुळे माहिती आहे नाही येत. तर ही आमची मंडळी बघा पाण्यातच उभी राहून जेवतात. त्यांच्याकडे कसा ताटा, आम्ही असं करू शकत नाही. हो परातच घेऊन आहे. हो रोशन इकडं एकटोच जेवतात. इकडं जागा नाही ना जेवक. रसो बिसो घेतला ना त्यानं ह्याच्यात जाव ग्लासातच. तेव्हा जर रसो कमी पडलो आमका वाटता इकडं. चला मित्रांनो जेवण वगैरे झालंय सुसाट मध्ये. आता थोडीशी आंघोळ करतो, पोहतो थोडंसं आणि नंतर मग कल्टी मारतो. आ जाओ बॉस. पाणी भारी आहे एकदम, बरं वाटतं. थंड गार. पण जरा जास्त हवा. आम्ही जास्त आज ऍक्च्युली प्लॅन नाही होता अमोलचा. अमोल बोलतो आलोय तर जरा मस्त की भाड्यात पार्टी करूया. ऍक्च्युली म्हणत होता समुद्रावर जाऊया, पण समुद्राची कंडिशन रफ असते आता, त्याच्यामुळे भाड्यात आलो. समुद्रावर बोलत होते काही समाज. माका दररोज पेव घे भावा खरोखर मजा येते. काय पण बोल, अमोल भारी पेवता. कसं अमोल दाखव. बाजूला व्हा तुम्ही, मी आलो. बाजूला व्हा. मजा आली जरा. वाळ्यात पोहायला ना जामच मजा येते. त्याच्यात जरा रेसिपी वगैरे असेल ना अजूनच नाद खुळा. पण त्या पाण्यात जरा पोहायला आता बरं वाटतं. म्हणजे पाऊस जर असला ना तर थंडी लागते. आता पाऊस गेला ना थंडी वगैरे नाही लागत. तर अमोलचा प्लॅन होता, अमोल मुंबईवरून आला. तो म्हणतो उद्या मस्त कुठेतरी भारी भन्नाडाचा प्लॅन बनवूया. नाही तर वाळ्यात आपली पार्टी असतात पावसाळ्याची, ती बाकीच होती. तर आता पटापट मारतोय कल्टी. हा व्हिडिओ तरी तेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.